का म्हणता मित्रांनो, तुमच्यावर 4 वाजता सुटला मस्तपैकी. मग तुमच्यावरनं चाय पेला. मग सकाळी की मग आपण आलता आपल्या दुसऱ्या घरी. ते बाय आपली पूनमताई मस्त केस बिस करत होती. मग यायच्यासोबत निघालं आपण दुर्गा माता दौडसाठी जात होतं. ते आपल्या घरापाशी देवी बसते तिचं. इथूनच मग तुमच्या वाला मग मस्तपैकी आहे आपल्या 2 बहिणी यायसोबत मस्तपैकी. मग तुमच्या वालता इथं दत्त मंदिरमध्ये. मग इथूनच आपलं शस्त्र आहे, हे शस्त्र घेऊन आपल्याला जायचं होतं माता मंदिरात. मग तुमचा भाऊ मस्तपैकी माता मंदिरात आलता. आपली याची दुर्गा माता दौडची एवढी जण पब्लिक होती यायसोबत. मग मस्तपैकी मग आता आपण घराकडे निघलो. मग इथूनच मग तुमच्या घरीकडे निघला. मग ह्या दोघी बहिणीसोबत मस्तपैकी. मग ट्युशन होती सकाळी तुमच्या भावाची, तर मग तुमच्या भावाला ट्युशन दिलं होतं मस्तपैकी. मग तुमच्या भाऊ ट्युशनला गेला मस्तपैकी. मग ट्युशन तुमच्या भावाची झाली. मग तुमच्या भाऊ चालला आता घराकडे जात होता आपल्या घरापासून मस्तपैकी. मग इथूनच मग आता मस्तपैकी मी घरी आलो. मग घरी येताना मग हे बुद्धविहार आपल्या घरापासचं. मग मस्तपैकी मग मी बुद्धविहार पाहूनच मग घराकडे आलो. घराकडे येऊनच मग मस्तपैकी जेवण केलं. जेवण झालं तुमच्या भावाचं. तर रात्री तुमच्या भावाला जायचं होतं देवीच्या इथं साई मंदिरात नाही का, इथं गरबा बिरबायचं भाई. इथं लाईटिंग लावून होती मस्तपैकी. पण आज काही गरबा होता नाही मस्तपैकी. मग हा आपला मित्र ह्या गरबेसाठी गेलता मस्तपैकी. मग साई मंदिरातल्या आपण पाया लागल्या. पाया लागून झाल्या. आपण देवी पाहायला आली तिथं खाली, पण इथं काही देवी बसलीच नव्हती, वेळ होता. मग मस्तपैकी तुमच्या चालला आता घराकडे निघला. तर मस्तपैकी मग तुमच्या आता घराकडे आपला म्हणजे बाय तुमचे ब्लॉग पाहतो म्हणजे आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. धन्यवाद. ब्लॉग चांगला वाटला फॉलो करा. धन्यवाद.